हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज मी आलेले आहे। इथं शेत आहे आमच्या घराच्या शेजारी। मागं जे घर दिसत आहे ते आपलं घर आहे आणि मी इथं आमच्या घराच्या शेजारी शेत आहे तिथं आलेली आहे। तर तिथं मेंढ्या आलेल्या होत्या, मग संग्रामला पण बघायच्या होत्या मेंढ्या, मग आम्ही आलोय मेंढ्यांकडं। चला तुम्हाला पण दाखवते। विहीर इथं पाणी भरपूरले राहते त्याच्यामध्ये, त्या दिवशी मी आले होते ना, लय पाणी होतं याच्यामध्ये। हे काय किती वरून दिसतंय पाणी शेळ्यांना। दीदी तू बाजूला होय बाई मागं। यांची दीदी इथं खेळती ती, अजून शाळेत नाही जात आहे ना ग। आरवी नाव आहे ना तुझं? काय म्हटले? आरवीच ना? आरवीच नाव आहे तिचं। इकडं बाबा पण आहेत, तिकडं त्यांचं चाललंय शेळ्या चारायचं काम। तिकडे एक दादा पण आहे आणि ह्या आजी इथं। तुम्ही त्या बाणाईचे व्हिडिओ बघता का? बाणाईचे व्हिडिओ बघता का? त्यांचे पण एक लय छान चॅनल आहे, मला लय आवडते त्यांचे व्हिडिओ, मी बघत असते। मला असं वाटलं तुम्ही इथं असं नाही का सामान वगैरे घेऊन येणार आहे तुमचं? तिकडे आहे का? मग तिथे थांबणार आहे का रात्री? मग आता इथं कधी येणार आहे परत? मग वरच्या वावरात चारायचं का? त्या विहिरीपासून इकडं होय। मला बऱ्याच वेळेस यायचं इकडं, जाऊ का नको म्हटलं। चला आता संग्रामला म्हटलं आपण जाऊन येऊ त्यांच्याकडे। ते ना धनगरी शेळ्या बघायच्या, त्यांच्या घोडे तुमच्याकडे नाही का? घोडे नाही का तुमच्याकडे? नाही आता घोडे नाही, आता घोडे सगळे विकून टाकले, ट्रॅक्टर घेतले लोकांनी। काय ट्रॅक्टर घेतली? घोडे उगत आता कवटीचे। हा ते पावसामुळे वगैरे नाही का? मग ट्रॅक्टर तुमचे स्वतःचेच राहतील का? बरं ना, मग बाकीचं असं टायमात तुम्ही घरी गेलो तर सीझनला मग काम पण असतं। घोड्यांचा लय वैताग, रोज बिराड आवळायचं, परत खाली करायचं, परत आवळायचं। मग ट्रॅक्टर मध्ये काही भरेला असलं म्हणजे खाली करायचं। आम्ही इकडंच येतात का? ते ना असं इकडे जाते कोकण की मावळ वगैरे। अरे मम्मी हिच्याने लोकर बनता ना? हिच्याने लोकर बनता। हा ते लोकर काढावं लागतं। यांची काढलेली वाटतं लोकर, बाकी त्यांची काही राहिलेली। हात लावून हा नाही, तिथंच ठेवावं लागतं आहे ना? राहिलं नाही तिथं ठेवावं लागतं। काहींचे काढले, 1-2-4 मेंढ्यांचे राहिलेत वाटतं लोकर काढायची। ते विकत आहे ना हो लोकर? भरपूर गवत होतं, भरपूर गवत खाल्ले बरं का मेंढ्यांनी। खालचं पार सगळं खुरडून खातात हे काय असं। गाया दूध देतात का या? हा देते, आता पाराचे झाल्या थोड्या निघत। हा डेअरीला न्यायचं मग? मग तिथं कोण आहे आता बिराडावर? ते एकटीच आहेत का? हा हा हा। आणि मम्मी? मम्मी जायले मारला। हा का?
त्यांना विहिरीच्या कडालाच लय मज्जा लागत ही सरायला. तिथं ते घाणेरीचं झाड आहे ना, त्यांना ते खायचे. उद्या त्या वर्षा वावरात परत इकडे असं 2-3 दिवस भेटेल बहुतेक इथं थोडा थोडा करून दुपारच्या टायमाला. तुमच्या तिकडचे काही काही लोक असते 1-2 महिने बाळू मामाला पण जातात ना तिकडं त्यांच्या मेंढ्या वळायला. मी बघितलं होतं एकदा दोनदा. 1-2 माणसं होते तिथं गावामध्ये आलेले ना, तर ते म्हणे आम्हाला बाळू मामाकडे जायचंय म्हणे. 1 महिना 2 महिने ज्याची जशी इच्छा आहे तसं ते मेंढ्या चारायला जातात आहे ना. उद्या परत आणणार आहे का तुम्ही शाळा आता मेंढ्या वर्षा वावरत का? बसवणार नाही का इथं उद्या? चला ना, मला व्हिडिओ काढायची उद्या परत. हा ती तोडावं लागेल ना, पण तुम्हाला जागा करावं लागेल. तर बघितलं आपण आताच धनगरी लोकांचं खूप संघर्षमय जीवन असतं. दिवसभर उन्हात उभा राहायचं. हा ना, लहान पोरांना पण सोबत घ्यायचं, शाळा नसती त्यांना. हा ना, हा ना, हा ना. रात्री ना हे ऊस परत मका आहे, त्याच्यामुळं काय होतंय बिबट्यांची पण खूप भीती वाढलेली इथं आता. त्याच्यामुळे जरा जपून. तुमच्याकडे ते साईडचं कंपाऊंडच आहे ना, वाघूर आहे ना. आम्हाला हाय 1 एकर. हा 1 एकर आहे. हा हा, म्हणजे ते बऱ्याच दिवसांचे आहे त्यांच्या आजोबा पंजोबांपासून, पण घेतल्या असेल त्यांनी कधीतरी. मला काही एवढी माहिती नाही. हा जाते ते लोक अजून गाड्यांवर वगैरे ना, तिथूनच काही सामान आणायचं असेल त्यांच्या गोण्या खताच्या वगैरे, मग आमच्या रस्त्यानेच येतात ते. हा यांचा नाही रस्ता, यांचा असं या इथून त्या म्हसोबापासून जातात ते. पण तिथं काय एवढा रस्ता नाही, मग ते गाड्या वगैरे इथं लावतात. ते टेम्पो लावलेला आहे का इथं, तिथं लावतात त्यांच्या गाड्या. हा त्याच्यामुळे त्यांना असं काही ऊस वगैरे करता नाही येत. हे असं जेवढं आपलं डोक्यावर नेता येईल, खांद्यावर नेता येईल अशीच पिकं करावं लागते त्यांना इथं. ट्रॅक्टर आणि ट्रकचा विषय नाही इथं काही बैलगाड्यांचा. हा हा असं जास्त असं काय. हा नाही नाही, आता आमचं कसं आहे चांगले आहेत बुवा लोक असं ते पहिल्यापासून. मग आमच्या सासऱ्यांपासून चांगले संबंध आहेत त्यांचे असं. हा नाही, आमच्या इथं आहे ना पार ते गाड्या लावतीन, पाणी पण नाही का समजा प्यायचं, मग पार कळशी भरून आणतीन. असं एकदम घरगुती संबंध आहे आमचे. हा जावं यावं लागत त्यांच्या कार्यक्रमाला. आम्ही तिकडं जातो, बार मालुंजाला जातो आम्ही कार्यक्रमाला. ते येत असं यांचं. त्यांचं फडे आडनाव. हा वंजारी समाज होता त्यांचा. का बरं असं करतोय मी, बोट मोडतोय. हा का, चल बाबू आता आपल्याला घास कापायला जायचं. पळू नको, हळूहळू चल, हळूहळू चल.